सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मुकादमाचं काम करत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील शिवबा हट्टी यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी कामगार पाठवतो। यासाठी 2 लाख रुपये घेतले, परंतु कामगार न आल्यानं ते रक्कम परत देऊ शकले नाहीत। याचा राग मनामध्ये धरून शिवबा हट्टी त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार, यशोदा काळे यांच्या घरातून अपहरण केलं। फिर्यादी धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार देखील घेतली नाही। पोलीस अधीक्षकांना भेटल्यावर त्यांची तक्रार घेण्यात आली, परंतु अद्यापही अपहरण होऊन 5 ते 6 दिवस झाले तरी देखील संशयित आरोपींना अटक झालेली नाही। या उलट संशयित आरोपी मात्र धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार यांना झाडाला साखळीनं बांधून ठेवल्याचं दाखवत आहेत। 7 लाख रुपये दे, अन्यथा तुझ्या पतीला खल्लास करून नदीमध्ये टाकतो अशी धमकी देत असल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली आहे। भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांना नेहमी पोलीस सहकार्य करत नाहीत। अपहरण झालेल्या दोन्ही बहीण भावांच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अक्कलकोट दक्षिणचे पोलीस जबाबदार असतील असा गंभीर इशारा देखील महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी दिला आहे। नमस्कार, मी राजश्री अनिल चव्हाण, माजी नगरसेविका तथा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे। आज आम्ही पारधी समाजाचे असून आमच्या लोकांवर इतका अन्याय होत आहे। कुठल्याही खेड्यापाड्यात असू दे किंवा कुठल्याही जिल्ह्यात असू दे, पारध्यावर खूप अन्याय होत आहे। पोलिसाकडे जर दखल घेऊन जात असतात तरी तिथं काय दाद घेत नाहीत। मग असं आमचे गोरगरीब हातावर पोट भरून खाणारे लोक आहेत, ते चोऱ्या माऱ्या आता करायचं सगळं सोडून टाकलेले आहेत। आता सुशिक्षित बी लोक काय झालेले आहेत, काही अनपढ थोडे आहेत, खेड्यापाड्यातले लोक आहेत, ते सुधारणा व्हायला लागलेले आहेत आणि आम्ही सुद्धा सातत्याने लक्ष देऊन त्यांची सुधारणा करत आहोत।